महाराष्ट्राचं राजकारण आणि राष्ट्रवादी काँग्रेसची सध्याची स्थिती पाहता एक गोष्ट स्पष्ट आहे, राजकारणात कोणतीही गोष्ट अंतिम नसते। छगन भुजबळांसारखा मुरब्बी नेता ज्यांनी ओबीसींच्या प्रश्नावर अख्खं आयुष्य पणाला लावलं ते आज एका साध्या राज्यसभा उमेदवारीसाठी वेटिंग लिस्टवर आहेत। दुसरीकडे प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांचा डबघाईला आलेला प्रभाव पुन्हा एकदा प्रस्थापित झालाय। नेमकं काय घडलंय? चर्चेत असणारे सगळे चेहरे बाजूला फेकले गेले आणि राजेंद्र जैन यांचं नाव राज्यसभेसाठी फायनल झालं। अजित पवार गटात सुनेत्रा पवार यांचीच चलती आहे की पडद्यामागून दुसराच कोणी सूत्र हलवतोय? राष्ट्रवादी काँग्रेस आता स्वतः चालते की तिला रिमोट कंट्रोलवरून ऑपरेट केलं जातंय? राज्यसभेसाठी उमेदवारी मिळवलेले राजेंद्र जैन नेमके आहेत तरी कोण? त्यांचं राष्ट्रवादी पक्षासाठी योगदान काय आहे? आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच विषयावर चर्चा करणार आहोत। नमस्कार, मी अनुजा आणि तुम्ही पाहताय कार्यारंभ। छगन भुजबळ यांनी काही वेळापूर्वी केलेलं एक विधान आता चांगलंच गाजतंय। ते म्हणाले, मी कबड्डीचा खेळाडू आहे, शतरंजचा नाही। पण वास्तव असं आहे की यावेळच्या राजकीय पटावर भुजबळ कबड्डी खेळता खेळता शतरंजमध्ये पुढे अडकून गेलेत। कारण भुजबळांची अट काय होती? स्वतःला राज्यसभा आणि पुतण्या समीर भुजबळ यांना मंत्रिपद। हे समीकरण खूप साधं होतं। समीर भुजबळांना मंत्रिपद मिळालं की छगन भुजबळ दिल्लीत स्थिरावणार होते आणि रिकाम्या झालेल्या येवला मतदारसंघाची जबाबदारी समीरवर सोपवणार होते। म्हणजेच भुजबळ पॅटर्न सुरक्षित होणार होता। पण इथंच भुजबळ चेकमेट झालेत। त्यांना चेकमेट कोणी केलं हा चर्चेचा विषय झालाय। ज्या भाजपमुळे भुजबळ आज मंत्रिमंडळात आहेत त्याच भाजपने भुजबळ यांना स्पष्ट सांगून टाकले की मंत्रिमंडळ विस्ताराचे अधिकार दिल्लीच्या नेतृत्वाकडे आहेत। त्यामुळे आपल्या जागी मंत्री म्हणून समीर यांची वर्णी लावावी हा भुजबळांचा प्रस्ताव भाजपने नाकारला। राष्ट्रवादीतील घराणेशाहीची चर्चा करताना तटकरे आणि पटेल यांच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही। एका बाजूला भुजबळ पुतण्यासाठी मंत्रिपद मागत असताना दुसरीकडे सुनील तटकरे आपल्या मुलाला अनिकेत तटकरे यांना विधान परिषदेवर बिनविरोध निवडून आणतात। हे यश साधं नाही। पक्षाच्या यादीतून तटकरे आणि पटेलांची नावं पुसली गेल्याची चर्चा काही दिवसांपूर्वी होती, पण अवघ्या काही दिवसातच प्रफुल्ल पटेल यांचे अत्यंत निकटवर्तीय राजेंद्र जैन यांची वर्णी राज्यसभेसाठी लागली आणि अनिकेत तटकरे विधान परिषदेवर गेले। याचा अर्थ स्पष्ट आहे, पक्षाची कोर टीम आजही तटकरे आणि पटेल यांच्या हाताशी आहे। सुनेत्रा पवार हे नाव वरकरणी मोठं वाटत असलं तरी प्रत्यक्ष निर्णय प्रक्रियेत तटकरे आणि पटेल यांनी आपला होल्ड कायम ठेवलाय। या सगळ्यात धनंजय मुंडे यांचा प्रश्न महत्त्वाचा आहे। चर्चा अशी होती की भुजबळांना राज्यसभेत पाठवून त्यांच्या ओबीसी मंत्रिपदाच्या जागी धनंजय मुंडे यांना संधी दिली जाईल, जेणेकरून ओबीसीच्या जागी ओबीसीला संधी असं समीकरण जुळवता येईल। पण भुजबळांनी पुतण्यासाठी केलेल्या हट्टामुळे हे गणित बिघडलं। परिणामी मुंडे यांना पुन्हा एकदा वेटिंगवर राहावं लागलं। राष्ट्रवादीत सुरू असलेला हा सगळा खेळ हेच दाखवतो की पक्षात प्रत्येक जण स्वतःच्या आणि आपल्या कुटुंबाच्या भविष्यासाठी इतका आग्रही आहे की पक्षाची सर्वसमावेशक रणनीती मागे पडते। म्हणजे अजितदादा हयात होते तेव्हापासून हेच सुरू आहे। ज्यावेळी अजितदादांनी बारामतीत लोकसभेला सुनेत्रा पवारांना उभं केलं त्या पराभूत झाल्या, पण लगेच त्यांना राज्यसभेवर पाठवण्यात आलं। त्यानंतर अजितदादांचा विमान अपघात झाला। त्यांच्या पश्चात पक्षाची सूत्र पार्थ पवार हलवू लागले। पार्थ पवार यांनी आपल्या आईला म्हणजे सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री केलं, स्वतः राज्यसभेवर गेले। तोच कित्ता सुनील तटकरेंनी गिरवला। आधीच ते खासदार, मुलगी आदिती राज्य सरकारमध्ये मंत्री आणि आता मुलगा अनिकेत तटकरे याची राज्यसभेवर एंट्री। हीच मागणी भुजबळांनी देखील केली। भुजबळ म्हणाले, मी नाराज नाही। काय नाराज होणार? इतरांना जो न्याय मिळाला, इतर लोक राज्यसभा लोकसभेवर आहेत, इकडे त्यांची मुलं बाळ मंत्री आहेत। मी पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन करण्यापासून पुढाकार घेतलाय, त्यामुळे मला सुद्धा हाच न्याय मिळाला पाहिजे, ही माझी मागणी होती, असं छगन भुजबळांनी म्हणून दाखवलंय। आता सर्वात कळीचा प्रश्न म्हणजे राष्ट्रवादी पक्ष कोण चालवत आहे? भुजबळांनी जेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली तेव्हा त्यांना मिळालेला नकार हा स्पष्ट संदेश होता की निर्णय तुम्ही नाही, आम्ही घेऊ। भाजपला महाराष्ट्रात राष्ट्रवादीची गरज आहे, पण ती राष्ट्रवादीवर नियंत्रण ठेवून। आज राष्ट्रवादीच्या प्रत्येक मोठ्या निर्णयावर भाजपच्या दिल्ली हायकमांडची मोहर लागतेय। देवेंद्र फडणवीस हे केवळ राज्याचे मुख्यमंत्री नाहीत, तर ते महायुतीचे सर्वेसर्वा असल्याचा संदेश या प्रक्रियेतून जातोय। थोडक्यात सांगायचं तर राष्ट्रवादी हा स्वतंत्र पक्ष राहिला नसून तो भाजपच्या राजकीय गणितांचा एक भाग झाल्याचं दिसतंय। गेल्या 4 महिन्यांपासून राज्यात घडत असलेल्या घडामोडीत राष्ट्रवादी ही केवळ पवार कुटुंबियांपुरती मर्यादित नसून ती तटकरे, भुजबळ, पटेल अशा सर्वच कुटुंबात पसरलेली आहे। पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि मोठे नेते आता स्वतःचे निर्णय घेण्याऐवजी ऑल इज वेल दाखवण्यातच धन्यता मानतात। ही लढाई आमदार खासदारकीच्या खुर्च्यांची आहे, तळागाळातील कार्यकर्त्यांच्या प्रश्नांची नाही। त्यामुळे कार्यकर्त्यांच्या प्रश्नांशी पक्षाला काहीच देणं घेणं नाही हेच यातून दिसतंय।
त्याचं आणखी एक उदाहरण म्हणजे जेव्हा राजेंद्र जैन यांची चर्चा देखील नव्हती तेव्हा पक्षाने चक्क नवनीत राणा यांना उमेदवारीसाठी विचारणा केली होती. याच नवनीत राणा यांना 2019 मध्ये अमरावती लोकसभेत राष्ट्रवादीने पाठिंबा देऊन निवडून आणलं होतं. पुढे ह्याच नवनीत राणा थेट हिंदुत्वाची भूमिका घेऊन राष्ट्रवादीलाच डोईजड झाल्या. त्यांनी सरळ सरळ राष्ट्रवादीच्या तत्कालीन नेतृत्वाला धोका दिला होता. तरी पण आज राष्ट्रवादी पक्ष त्यांनाच उमेदवारीची विचारपूस करत होता. त्यामुळे भुजबळ यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांना दुःख वाटणं स्वाभाविक आहे. इकडे ज्या राजेंद्र जैन यांना ऐनवेळी पुढे आणलं गेलंय ते राजेंद्र जैन नेमके कोण आहेत असा प्रश्न सगळ्यांना पडलाय. राजेंद्र जैन हे गोंदिया आणि भंडारा या विदर्भातील पट्ट्यात राष्ट्रवादी काँग्रेसची मुळं घट्ट करणारा एक अत्यंत महत्त्वाचा आणि सायलेंट ऑपरेटर म्हणून ओळखला जाणारा एक नेता आहे. प्रफुल्ल पटेल यांच्या राजकीय कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळापासून त्यांचे सर्वात विश्वासू सहकारी म्हणून काम पाहणारे जैन हे केवळ एक राजकीय कार्यकर्ते नाहीत, तर ते सहकार आणि शैक्षणिक क्षेत्रात एक प्रस्थापित नेतृत्व आहे. गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष म्हणून काम करताना त्यांनी ग्रामीण अर्थकारणावर आपली पकड निर्माण केली, तर गोंदिया एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून शैक्षणिक क्षेत्रात मोठं योगदान दिलं. सलग 2दा भंडारा गोंदिया स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधान परिषदेवर निवडून येणं हे त्यांच्या तळागाळातील जनसंपर्काचं आणि राजकीय व्यवस्थापन कौशल्याचं निदर्शक आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राष्ट्रीय महासचिव पदापर्यंत पोहोचलेले राजेंद्र जैन हे पक्षाच्या अंतर्गत राजकारणात नेत्यांच्या आवडीचे आणि विश्वासार्ह समजले जातात. कोणत्याही मोठ्या वादात न पडता पडद्यामागून पक्ष संघटनेची सूत्र हलवणं आणि निवडणुकीच्या गणितात तडजोड घडवून आणणं यात त्यांचा हातखंडा आहे. सुनेत्रा पवार यांच्या राजीनाम्यानंतर राज्यसभेसारख्या महत्त्वाच्या जागेसाठी जेव्हा पक्षाच्या गोटात अनेक दिग्गज नेत्यांची नावं चर्चेत होती तेव्हा सर्वांना मागे सारून प्रफुल्ल पटेल यांनी त्यांच्यावर दाखवलेला विश्वास हेच त्यांच्या पक्षात असलेल्या अनन्यसाधारण प्रभावाचं आणि बॅकरूम पॉवरचं जिवंत उदाहरण आहे. थोडक्यात सांगायचं तर राजेंद्र जैन हे केवळ प्रफुल्ल पटेलांचे विश्वासू नाहीत, तर ते विदर्भातील राष्ट्रवादीचे एक असे पॉवर सेंटर आहेत ज्यांची दखल घेतल्याशिवाय पक्षाचा कोणताही मोठा निर्णय घेणं कठीण असतं. म्हणूनच जेव्हा राजेंद्र जैन यांचं नाव पुढे आलं तेव्हा भुजबळ किंवा इतर मंडळींनी फारसा आक्षेप घेतला नाही. बाकी तुम्हाला काय वाटतं? भुजबळांची नाराजी राष्ट्रवादीसाठी धोक्याची घंटा आहे का? आणि भाजपच रिमोट कंट्रोल चालवतोय का? कमेंट्समध्ये तुमची मतं नक्की लिहा. कार्यारंभवर नवे असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. कार्यारंभ डिजिटल या आमच्या फेसबुक आणि इन्स्टा पेजला देखील फॉलो करा. धन्यवाद.